नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग गार्डन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचं DIY अगदी सोपं असणार आहे, पण या फेस्टिवल मध्ये नक्की उपयोगी असणार आहे। आणि त्यासाठी मी असे छोटेसे जे कापड उरलेले असतात, यापेक्षा छोटे तुमच्याकडे असतील तरी ते वापरू शकता। आणि सिंपल सगळ्यांच्या घरात मिळणारं म्हणजे कार्डबोर्ड, याचा वापर करून आपला DIY असणार आहे। आणि हे काय असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला DIY असणार आहे अगदी झटपट बनणार आणि त्यासाठी कमीत कमी साहित्य सुद्धा लागणार आहे। तर मी कार्डबोर्डचे 2 सर्कल कट करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या माप म्हणजेच तुम्हाला जर थोडंसं मोठं पाहिजे असेल, छोटं पाहिजे असेल तर ते मेजरमेंट तुम्ही ठरवू शकता। मी एक सिंपल जी आपली भरणी असते अर्धा किलोची भरणी, त्याचं झाकण घेऊन मी हे कार्डबोर्ड कट करून घेतलेले आहेत। त्यावरती माझ्याकडे जे ब्लाउज पीस मधलं उरलेलंच कापड आहे ते मी चिकटवून घेतलेलं आहे। आणि चिकटवण्यासाठी तुम्ही फॅब्रिक ग्लू किंवा फेवी बॉन्ड असं काही वापरू शकता, ग्लूगन सुद्धा वापरू शकता। आणि हे पुढच्या बाजूनी चिकटवून घेतल्यानंतर पाठीमागे जे कापड उरलेलं आहे त्याचे असे थोडेसे कट पाडून घ्यायचे आणि आपण चिकटवून घ्यायचं आहे। हे प्रॉपर चिकटलं गेलं पाहिजे तर तुम्हाला फिनिशिंग छान दिसेल या सगळ्याचं। तर हे सर्कल तर आपलं रेडी झालेलं आहे। याच पद्धतीने दुसरं जे सर्कल आहे ते सुद्धा कार्डबोर्ड मी सेम करून घेणार आहे। आणि हे थोडेसे छोट्या साईज मधले सर्कल कट करून घेतलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही जर मध्ये ठेवले तर जागा थोडीशी उरली पाहिजे, साईडचं कापड दिसलं पाहिजे आणि मध्ये ते सर्कल आलं पाहिजे, यानुसार तुम्ही कट करू शकता। याला सुद्धा सेम मी कापड चिकटवून घेतलेलं आहे, ते आहे खणचं मटेरियल। आणि हे जे सर्कल आहे या पद्धतीने चिकटवून घ्यायचंय। आता इथून पुढचे जे आहे ते आपण सगळं डेकोरेशन आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो। तर माझ्याकडे जी नॉड असते आपण ब्लाउजला लावतो त्यातला छोटासा पीस उरलेला होता, तो मी चिकटवून घेतलेला आहे। काही वुलन आहेत माझ्याकडे छान छान कलर्सच्या, त्याचा मी वापर करणार आहे। लेस आहे त्याचा वापर करणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे जे साहित्य उरलेलं आहे यापासून आपण काहीतरी छान करू शकतो, एवढंच मला सांगायचं आहे। तर आपल्याकडे जर वुलन असेल तर खूप सुंदर कलर असतात त्याचे, तर तुम्ही त्याचं थोडंसं कॉम्बिनेशन ठरवून तुम्ही ती वुलन वापरू शकता आणि खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह तुमचं क्राफ्ट तयार होणार आहे। तर मी ते ऑरेंज कलरचं जे वुलन आहे ते मी चिकटवून घेतलेलं आहे। आता जी साईड आहे, जे काट आहेत या कार्डबोर्डचे, त्याला सुद्धा मी एक छानशी पॉम्पॉमवाली एक छोटीशी लेस लावून घेणार आहे। अशा लेस खूप छान उपयोगी येतात आणि यातल्या जर कलरफुल असतील तुमच्याकडे तर त्या सुद्धा खूपच सुंदर दिसतात। तर तुमच्याकडे 1-2 कलरच्या तरी तुम्ही अशा लेस तुम्ही घरामध्ये ठेवू शकता। आता जो पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे, म्हणजे जे थोडंसं जे फिनिशिंग आहे ते छान होईल। तर त्यासाठी माझ्याकडे साहित्य आहे उरलेले छोटे छोटे पीस, याचाच मी वापर केलेला आहे। की असा कोणताच कलर नाहीये की मी तोच स्पेसिफिक कलर घेतलेला आहे किंवा काय। जे माझ्याकडे उरलेले कापड आहेत, धागे आहेत, लेस आहेत, त्याचंच मी थोडंसं कॉम्बिनेशन ठरवून मी याचा उपयोग करून मी हे क्राफ्ट बनवलेला आहे। तर थोडंसं पॉम्पॉम मोती घालून आपण छानसं लटकन याला लावून घेऊया। तुम्हाला जर हे साहित्य नसेल तर सिंपल रेडीमेड लटकन मिळतात, ते सुद्धा तुम्ही आणून लावू शकता। तुम्हाला 15-20 रुपयाला जे सिंपल लटकन मिळतील ते तुम्ही आणून इथे लावू शकता। आता माझ्याकडे हे थोडंफार साहित्य आहे म्हणून मी त्यानुसार हे सगळं क्राफ्ट बनवते। तर तुम्हाला इझिली पॉम्पॉम सुद्धा कुठेही मिळतात, ऑनलाईन तर सगळीकडे अवेलेबल आहेतच, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि छान असे पॉम्पॉम बऱ्याच ठिकाणी यूज होतात, तर तुम्ही नक्की अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि उपयोग करू शकता। तर अशा पद्धतीने आपलं बोलता बोलता हे रेडी सुद्धा झालेलं आहे। सेम याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा रेडी करून घेणार आहे DIY। म्हणजेच याचा दुसरा पार्ट आहे, म्हणजेच तुम्हाला थोडंफार कळालं असेलच की यावरती मी काय करणार आहे। तर हो, मी शुभलाभ लिहिणार आहे आणि अगदी सुंदर दिसतात। तर मी खूप सारे तुम्हाला तोरणाचे व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत, तर त्या तोरणाच्या साईडला दोन्ही बाजूंना दाराच्या असे शुभलाभ तुम्ही लावू शकता आणि तुमचं घर अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। तर अशा पद्धतीनेच आणखी एक वुलनचा मी कलर इथे लावून घेते। साईडचा थोडासा लाईट कलर वाटत होता म्हणून थोडीशी डार्क कलरची मी वुलन इथे चिकटवून घेतलेली आहे।
आणि यावरती आपल्याला लिहायचं आहे शुभ लाभ. तर त्यासाठी मी ते ॲक्रेलिक कलर म्हणजेच ग्लिटरवाला ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे. हे नसेल तर तुम्ही सिंपल ॲक्रेलिक कलरने सुद्धा इथे लिहू शकता किंवा तुम्ही जर 3D आउटलाइनर असेल त्याने सुद्धा लिहू शकता. आणि छानशे साइड होऊन मी मिरर लावून घेतलेत आणि आपलं DIY रेडी झालेलं आहे. हे DIY तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.